नमस्ते, बोला ना साहेब. परवा दिवशी निवेदन दिलं होतं. त्या निवेदनाच्या अनुषंगानं प्रशासनाचा प्रतिनिधी म्हणून मला त्यानं प्रशासनाचा प्रतिनिधी याला त्यानं मी तुमच्या निवेदनाचं उत्तर घेऊन आलो होतो. तुम्हाला देतो. तुमच्या निवेदनाचं जे मोठे कामं उत्कृष्ट दर्जाची आणि अतिशय भ्रष्टाचार झाला आहे. तर कार्यालय सक्षम प्राधिकरणाची नियुक्ती करून तुमच्या आरोपांची चौकशी करायला तयार आहे. त्या अहवालात जे अभिप्राय येतील सक्षम प्राधिकरणाच्या अहवालात त्या अनुषंगानं पुढील कारवाई प्रपोज करायला कार्यालय तयार आहे. दुसरा मुद्दा साहेब तुमचा असा होता की सुशिक्षित आणि कार्यकुशल तरुणांना कामाची संधी मिळत नाही पालिकेच्या कामांमध्ये होते. तर 1965चा ॲक्टचा आपण सर्व तपासणी केली असता कामं आरक्षित करण्यासंदर्भात तरतूद नाही आहे. परंतु PWDला आणि औरंगाबाद हायकोर्टासमोर संभाजीनगर हायकोर्टासमोर एक रेट पिटिशन चालू आहे की इंजिनियर अभियंते जे आहेत सुशिक्षित त्यांच्यासाठी कामं आरक्षित ठेवण्यात यावी. त्या अनुषंगाने त्यांनी केस दाखल केली. त्या केसमध्ये जे माननीय उच्च न्यायालयाचे खंडपीठाचे जे आदेश येतील त्यानुसार आपण कारवाई करू. तिसरं तर तुमचं म्हणणं होतं की DPR तयार करण्यासाठी नेमण्यात आलेली संस्था. तर सदर संस्थेची नियुक्ती मनसर नगर पंचायतनं केलेली नाही. ते संचालक सु नगररचना पुणे आणि माननीय नगर विकास विभाग 1 यांच्याकडून संयुक्त कारवाई झालेली आहे. त्या संस्थेची नियुक्ती आपण नाही केली. या कामी तुम्हाला त्याच्या कागदपत्र त्यांच्या कार्यालयात मिळू शकतात. आणि चौथा मुद्दा होता की नंबर 11वरील गाळे ही परस्परीकरांच्या नावे केली. तर तशी कुठली कार्यालयाला लेखी तक्रार प्राप्त झालेली नाही. यावर्षी आम्ही केवळ लोकांना सांगितले की तुमच्याकडे गाडी करारनामे नाही आहेत, तुम्ही भाडे भरताय दरवर्षी. तर त्या करारनाम्याला तुमचा जो वापर आहे बोगट आहे त्याला अधिकृत स्वरूप देऊया म्हणून यावर्षी त्यांच्याकडे 3 वर्षाचं करारनामे करण्यात आले. स्थायी निर्देशनुसार नगरपालिकेला त्यांची स्थावर मालमत्ता एक वेळ 3 वर्षानं भाड्यानं देता येईल. त्यांना आपण 3 वर्षासाठी यावेळेस बांधून घेतले. आणि त्यानंतर जे इलेक्शननंतर विद्यमान स्थायी सभा आणि सामान्य सभा जी अस्तित्वात येईल त्यानंतर तो विषय त्यांच्यासमोर ठेवून त्यापूर्वी सभेच्या संमतीनं जे ठरेल तशी कारवाई करण्यात येईल तिथून पुढे. मी तुम्हाला विनंती करतो काही तुम्ही उपोषणापासून परावृत्त व्हावं. बरोबर आहे साहेब. पण मी पहिली गोष्ट म्हणजे उपोषण हे तुमच्याच विरोधात केलं आहे आणि तुम्हीच कसं मला हे करू शकता. मला तुमच्यापेक्षा वरिष्ठ जे काही अधिकारी आहेत ॲडिशनल कलेक्टर साहेब वगैरे असतील त्यांनी मला हे द्यावं ना पत्र मी आम्ही चौकशी करू म्हणून. माझं उपोषण तुमच्याच विरोधात आणि तुम्हीच मला सांगणार असं नाही. हेच निवेदन मी विनंती करतोय तुम्हाला सांगत नाही आणि हेच उत्तर आपण वरिष्ठ कार्यालयाला कळवलेलं आहे. तर वरिष्ठ कार्यालयाची लोक येऊ द्या त्यांनी मला लेखी देऊ द्या. माझ्या अजून काही ज्या मागण्या आहेत त्या ज्या आहेत त्याच्यानंतर ठरवून काय करायचं. बल्क टेंडरचं तुम्ही मला याच्यात काहीच विषय नाही गेला. बल्क टेंडरचं काय लिहिलं त्याच्यात बल्क टेंडर सांगा. निवेदनाचे जे मुद्दे उपस्थित केले होते बल्क टेंडर पाहिलं आहे का हे नसेल तुमचं पत्र काय लिहिलं आहे मनसर नगरपालिकेद्वारे केलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आणि नव्याने होणाऱ्या विकास कामाचे बल्क टेंडर झाल्यास आमरण उपोषण करण्यात बाब. आता नव्याने झाल्यास झालं तुमचं. मी पत्र कधी दिलं तुम्हाला 8 तारखेला. याच्या आधीचं पत्र कधीच आहे तुमचं 24 एप्रिलचं. त्याच्या आधीचं कधी आहे 12व्या महिन्यात 2024ला. तर आपण तुम्हाला तिसरं पत्र आहे माझं. आपण जी चौकशी करणार आहोत झालेलं ऑलरेडी बल्क टेंडरिंग प्रोसेसची चौकशी होईल. तर त्याच्यातही जी आता जी काय 10-15 कोटीची टेंडर केल्या ती थांबवायची. त्याची पूर्ण नव्याने टेंडर करा. प्रत्येक टेंडर सेपरेट करा. बल्क टेंडर कुठलंच हे नव्हतं आणि ती त्याच्या स्पर्धा झाल्याशिवाय ते दिलं जाणार नाही. त्याच्याशिवाय मनसरकारांचे पैसे वाचणार. त्यामुळे तुमच्यापेक्षा जे सक्षम अधिकारी आहेत आणि CO साहेब पुढे गेले सही करून आज तर रजेवर आहेत. मग यांनी सही कधी केली ते 8 तारखेला सही झाली ना. 9 तारीख आहे. मग मी साधं स्टेजचं हे मागितलं होतं मला स्टेजचं काय त्याच्यावर काय सही झाली गोविंद जाधवांची बनवायला माझ्याकडून उशीर झाली. काय त्याला काय करणार साहेब. तुम्ही उशीर केला मी पर्याय काढला. उपोषण नाही थांबलं. तुमच्या वरिष्ठ कार्यालयाची विनंती आहे सर मी उपोषणापासून परवतो आहोत. तुमच्या मागण्यांवरती कार्यवाही चालू आहे. मला वरिष्ठ सक्षम अधिकाऱ्याचे लेखी असल्याशिवाय कुठलंही मी नाही थांबवलं. तुम्हाला खोल देऊ का तुम्ही आलात त्याबद्दल मी मनसरकारांच्या वतीनं तुम्हाला
जरा क्लोज आहे